राज्यातील महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून निवडणूक बिगुल वाजला आहे। येत्या 15 जानेवारी रोजी महापालिका निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात हालचालींना वेग आला असून विविध पक्षांमध्ये युती आणि आघाडीच्या चर्चा सुद्धा रंगू लागल्या। या निवडणुकींसाठी शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्या युतीची अधिकृत घोषणा सुद्धा करण्यात आली आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये सुद्धा एकत्र निवडणूक लढवण्याबाबत विचार मंथन सुरू आहे। अशा राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं महानगरपालिका निवडणुकांसाठी आपल्या 40 स्टार प्रचारकांची यादी सुद्धा जाहीर केली आहे। ही यादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रसिद्ध केली आहे आणि या यादीमध्ये कोणकोणत्या प्रमुख नेत्यांना स्थान देण्यात आलं आहे याची सविस्तर माहिती आता समोर येते। सगळं सविस्तर बोलूयात, पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राइब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका। नमस्कार, मी शुभांगी, कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी पक्षाच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे आणि या यादीत एकूण 40 नेत्यांना स्थान देण्यात आलं असून त्यात युवा नेत्यांना सुद्धा संधी देण्यात आली आहे। येत्या 15 जानेवारी रोजी महानगरपालिका निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार असून 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहेत आणि या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना सुद्धा वेग आलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत पक्षातील अनेक ज्येष्ठ अनुभवी तसेच युवा नेत्यांचा समावेश करण्यात आलाय। या यादीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे यांच्यासह वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री धनंजय मुंडे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा समावेश आहे। तसेच विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, महिला व बाल विकास मंत्री अदितीताई तटकरे, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम, माजी मंत्री अनिल भाईदास पाटील, माजी मंत्री संजय बनसोडे, आमदार प्रतापराव चिखलीकर पाटील आणि ज्येष्ठ नेते व माजी मंत्री नवाब मलिक यांना सुद्धा या स्टार प्रचारक म्हणून संधी देण्यात आली आहे। या यादीमध्ये सयाजी शिंदे, अल्पसंख्याक महामंडळाचे अध्यक्ष मुश्ताक अंतुले, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार अमोल मिटकरी, आमदार सना मलिक शेख, महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर, आमदार इंद्रिस नायकवडी, माजी आमदार अनिकेत तटकरे, माजी आमदार जिशान सिद्दीकी, राजेंद्र जैन आणि शरद पाटील यांचा सुद्धा समावेश आहे। आणि याशिवाय मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, प्रदेश सरचिटणीस सूरज चव्हाण, लहू कानडे, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, सामाजिक सेलचे प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष नाझेर काझी, प्रदेश प्रवक्ते महेश शिंदे, श्रीमती राजलक्ष्मी भोसले, ज्येष्ठ नेत्या सुरेखाताई ठाकरे, अल्पसंख्याक सेलचे प्रमुख नेते नजीब मुल्ला, श्रीमती प्रतिभाताई शिंदे आणि विकास पासलकर यांचा सुद्धा समावेश या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आलाय। या सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत आणि सक्रिय प्रचाराच्या जोरावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट महानगरपालिका निवडणुकांमध्ये कितपत प्रभावी कामगिरी करणार आणि मतदारांचा कौल नेमका कोणाच्या बाजूने झुकणार हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा। या व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।